नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आज मीटिंग येण्याचं एक कारण थोडंसं वेगळं आहे. आपल्याला ज्या गोष्टीचा शोध लागतो, ज्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात, ज्या पद्धतीनं आपण अभ्यास करत जातोय, त्या गोष्टीला इथं महत्त्व येतं. आता 41 वर्ष झाली मी आता अभ्यास करतोय. सुरुवातीला माझी देखील मतकने काही वेगळी होती. मी इतरांची पुस्तकं वाचून, इतरांनी सांगितलेल्या गोष्टी बघून मी देखील गोष्टी तशाच रीला रिवडवत गेलो. पण ज्या वेळेला माझ्या हे काही गोष्टी लक्षात आल्या आणि ज्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आपलं लक्षात आलं की बाबा हे म्हणतायत हे असं नाही, आणि हे ज्यावेळेला आलं त्यानंतर मी गोष्टी त्याच्या शोधायचा प्रयत्न केला. आणि या शोधण्यामध्ये मला माझ्या गुरुजींनी प्रचंड मदत केली आणि आजही करतात. कालही त्यांनी तशीच केली आणि त्यातून आपल्याला हा विषय मी तुमच्यासमोर ठेवतोय. ज्योतिषशास्त्र हे गूढ आहे आणि गूढ असलेलं हे शास्त्र, त्याला गूढ का म्हटलं याचा पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागेल. मी आज लेक्चर द्यायला लागलोय हे वेगळ्या पद्धतीने द्यायला लागलोय. माझ्या पुस्तकामध्ये मी जे लिहिलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं गेलेलं आहे. डॉक्टर पोळ थेरपी मेथडमध्ये ते प्रकरण येणार आहे, हे लक्षात ठेवा. पहिल्या सुरुवातीला लेक्चरमध्ये मी काही गोष्टी मांडणार आहे, म्हणजे त्या शास्त्रशुद्ध मांडणार आहे आणि याच्याबद्दलचा जो काही विचार आहे त्यानंतर मी ऑफ रेकॉर्डमध्ये काही वेगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि ह्या गोष्टी मी का वेगळ्या सांगणार आहे तर मला ह्या रेकॉर्ड करायच्या नाही आहेत म्हणून मी वेगळ्या सांगणार आहे. जगामध्ये सगळी माणसं आहेत. जात धर्म ह्या ठिकाणी महत्त्वाचा नाही आहे. या ठिकाणी फक्त मनुष्य प्राणी हाच नेम महत्त्वाचा आहे. आणि तो मनुष्य प्राणी ज्या वेळेला मनुष्य म्हणून जन्माला आला त्यावेळेला त्याचा कशा पद्धतीनं त्याच्या जीवनामध्ये फरक पडत गेला तो इतर विषय येतो. तर ज्या वेळेला या गोष्टी आहेत मग ह्या शास्त्रात कशा बसवायच्या. आपण जन्मलग्न कुंडली म्हणतोय. जन्मलग्न कुंडली झाली, ओके. मग जन्मलग्न कुंडलीवरती तो मनुष्य जो जातक जन्माला आला त्याच्याप्रमाणे त्यानं संचित त्याचं त्याची नियती त्याचं प्रारब्ध हे सगळं घेऊन तो जन्माला आला. आणि हे आल्यानंतर त्याचं भविष्यकाळ, मग भविष्यकाळ आम्ही बघितला. पण हे बघत असतेवेळी भविष्यकाळामध्ये देखील जर तरचा विषय आला. पण या ठिकाणी मेन प्रश्न कुठला आहे आणि तो मी मांडतोय तो त्याचा भूतकाळ, त्या जातकाच्या घराण्याचा भूतकाळ. या ठिकाणी महत्त्व कशाला आलं, त्या जातकाच्या त्या घराण्याला महत्त्व आलं. मग त्या घराण्यामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या कुठं लपल्यात, ते जन्मलग्न कुंडलीत लपल्यात. आणि ही जन्मलग्न कुंडली म्हणजे लपलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी त्यानं भोगलेल्याच नाही आहेत. आणि न भोगलेल्या गोष्टी
त्याच्या लग्न कुंडली दिसायला लागलेत. आणि ह्या कोणाच्या दिसायला लागल्यात? त्याचे वडील, त्याचे आजोबा, त्याचे पंजोबा, खापर पंजोबा, म्हणजे त्याच्या घराण्यामधले जे काही त्याचे पूर्वज आहेत यांच्यामध्ये ते दिसायला लागलेत. त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या गोष्टी ह्या त्या लग्न कुंडली दिसायला लागल्यात. आणि ज्याचा त्याच्याशी काडी मात्र संबंध नाही. कारण तो जन्माला आलाय, त्यानं काही अजून आयुष्य भोगलेलंच नाही आहे. भोगलंय का? तर नाही भोगलेलं. आणि न भोगता देखील त्याच्या कुंडलीमध्ये हे पाप पुण्याचा सगळा हिशोब इथं आला. त्याच्या घराण्यामध्ये अमुक झालंय, त्याच्या घराण्यामध्ये तमुक झालंय, म्हणून ही आत्महत्या झाल्यात, ते काही गोष्टी झाल्यात. हे त्याच्या पत्रिकेमध्ये मग असं काय वंगड आहे? हा तिथं सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि त्याचा आपण विचार करतो. कुठलाही असा मनुष्य नाही आहे की त्याला असं वाटत नाही की माझं वाईट व्हावं. तो प्रत्येक वेळेला म्हणतोय माझं चांगलंच झालं पाहिजे. आणि चांगलं झालं पाहिजे ह्या ज्या वेळेला गोष्टी इथं आल्या त्यावेळेला तो म्हणतोय म्हणून त्याचं चांगलं होतंय किंवा त्याचं वाईट होतंय असं नाही आहे. तर ह्या ठिकाणी त्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्याच्या घराण्यातल्या रिपीट अँड रिपीट होत आहेत. म्हणजे ते योग जे आहेत हे योग रिपीट होत आहेत. आणि हे रिपीट झालेले योग ते कसे आहेत, काय आहेत, याचा उहापोह म्हणजे ती पत्रिका. आम्ही काय करतोय, त्या पत्रिकेमध्ये कोण उच्चेचा आहे कोण नीचेचा आहे हेच बघतोय. आणि असं करून कधीही पत्रिका रीडिंग होत नाही, कधीही होत नाही. लाखो पत्रिका बघितल्या मी स्वतःकडे. पत्रिका रीडिंग करून चार्जेस घेतलेल्या 80,000 पत्रिका झाल्या. क्लासवरती पत्रिका झाल्या. इतर वेळेला माझ्या 2007 पूर्वी मी दिवसाला 50-50 पत्रिका काढून दिली. तो इथं काउंटिंग नाहीच आहे. 2007 पासून आत्तापर्यंत 80,000 पत्रिका झाल्या ज्याचं मी पेमेंट घेतलेलं आहे. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा मी अभ्यास करते वेळी मी त्या गोष्टी पुस्तकामध्ये मी माझ्या मांडल्या, माझ्या लेक्चरमध्ये मांडल्या. आज देखील मला ही अशीच गोष्ट मांडायची आहे. आणि ही गोष्ट मांडते वेळी मला एक आभार मानायचे आहेत आणि ते माझ्या गुरुजींचे. मला प्रश्न पडतोय आणि प्रश्न पडल्यानंतर चर्चेतनं प्रश्न पडतोय आणि प्रश्न पडल्यानंतर त्याचं उत्तर किती दिवसांनी मिळेल हे सांगता येत नाही आहे. माझ्या डोक्यामध्ये विषय होता निर्वंशता. एखाद्या घराण्यामध्ये येणारी ही निर्वंशता का येते, त्या घराण्यामध्ये येणारी निर्वंशता येण्यासाठी कारणं काय आहेत, ती कशी आहेत याचा मी विचार करतो. आपण बघतोय अशी समाजामध्ये कित्येक घराणी आहेत ज्यांच्यामध्ये दत्तक घराणं आलं आहे, म्हणजे दत्तक आले. आपण देखील म्हणतोय की माझाकडे हा मनुष्य म्हणजे आजा पंजा किंवा काका माझा भाऊ दत्तक गेला आहे. मग आज आम्ही म्हणतोय, ज्योतिषी म्हणतोय दत्तक प्रॉपर्टी लाभत नाही. ठीक आहे, लाभत नाही, हा भाग तुमचा झाला.
पण मला प्रश्न स्थापन करायचा आहे की ती दत्तक प्रॉपर्टी जी आहे, ज्याची आली आहे, त्या मनुष्याचं घराणं का संपलं? घराण्यामध्ये जर का एखादं घराणं संपतच असेल, म्हणजे त्याचं वंशखंडन होत असेल, तर ते वंशखंडन का होतंय? हा इथला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मग आज आमचे ज्योतिषी म्हणतात की तुमच्या दत्तक प्रॉपर्टी आल्यामुळं तुमचा वंशखंडन होतोय आणि दत्तक प्रॉपर्टीची बाधा आहे. आजपर्यंत मी देखील हेच म्हणत होतो, पण आता म्हणणार नाही. कारण दत्तक प्रॉपर्टी आली, त्या प्रॉपर्टी ज्याची आहे त्याचा वंशखंडन झाला आणि त्याचा दोष मी त्या दत्तक गेलेल्यालाही लागू झाला. म्हणजे आम्हाला मागं गेलं पाहिजे, त्या माणसाची घराणं का संपलं आणि संपण्यासाठी काय कारणं असतात. मग इथं श्राप आला. मग श्राप कोणाचा आला? मग आपण म्हणतोय स्त्री शाप म्हणतोय, पुरुषाचा शाप म्हणतोय, नपुसकाचा शाप म्हणतोय, वेगवेगळे आम्ही शाप म्हणतोय. मग या शापामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शाप कोणाचा? मग त्याआधी आम्हाला दुसराही एक विचार केला पाहिजे, जो इथं गरजेचा आहे. काही घराण्यामध्ये निर्वंशता असते, म्हणजे त्या घरामध्ये पुन्हा पुन्हा एक होत आहे. पण निर्वंश होणं हा जो विषय आहे, हा वेगळा विषय आहे. निर्वंश होऊन झाल्यानंतर ते घराणं संपत नाही. एक झाडाची फांदी कट होते, म्हणजे ते घराणं संपत नाही आहे. हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ब्रह्मचारी गेला तरी देखील नाही ते घराणं संपत नाही आहे. मग संपतंय कधी? तर संपूर्ण घराण्यामध्ये याला मुलंच होत नाहीत, म्हणजे मुलगा होत नाही, त्यावेळेला ते घराणं संपतंय. मग ही स्थिती काय येते? कोणाच्या शापामुळे येते आणि कशा शापामुळे येते याचा आपण विचार करणार आहे. आपण म्हणतोय की ज्या वेळेला एखाद्या घराण्यामध्ये शाप येतोय, तो शाप वेगवेगळ्या प्रकारचे शाप आले. त्यामध्ये एक स्त्री शाप आपण म्हणतोय, त्याचाही शाप आला. आपण किरकोळ एक शाप घेऊया. किरकोळ घराण्यामध्ये, एखाद्या घराण्यामध्ये, म्हणजे खूप घराण्यामध्ये असतोय तो विषय, पण एक घराणं धरूया आपण. एका घराण्यामध्ये त्या ठिकाणी स्त्रियांना त्रास होते. मग तिथं किरकिर चालू होत्या. मग कुठल्या ज्योतिषाला विचारायला गेल्यानंतर तो म्हणतोय की तुमच्यातून स्त्रियांना त्रास दिलाय आणि स्त्रियांना त्रास दिल्या कारणानं तुमच्या घराण्यामध्ये हा प्रकार सुरू झाला. मग तुम्ही काय करा? त्या स्त्रियांची स्थापना करा. मग त्याला आपण म्हणतोय साती आसरा. आसरा हा शब्द चुकीचा आहे. 7 अप्सरा, 7 अप्सरा आणि त्यांचा भाऊ एक जटिल, याची पूजा केल्यानंतर, नदीची पूजा केल्यानंतर त्रास कमी होतोय. याच्यामुळे निर्वंशता येत नाही, म्हणजे त्याचं वंश खंडन होत नाही आहे. मी आज तुम्हाला बोलणार आहे ते फक्त वंश खंडन याच्याविषयी बोलणार आहे. वंश खंडन होणं ते
का होतंय तर त्यासाठी स्त्रीची क्रूर पद्धतीनं तिचा मृत्यू झाला पाहिजे. मग याच्यामध्ये तिची मर्डर होऊ दे क्रूर पद्धतीनं, खून होऊ दे, अत्याचार होऊन ती मरू दे, किंवा डिलिव्हरीमध्ये ती मरू दे, किंवा ती गरोदरपणामध्ये मरू दे, किंवा ती जळून मरू दे, ज्यामध्ये तिचा मृत्यू हा अत्यंत क्रूर पद्धतीने झालेला आहे. अशा ज्यावेळेला घटना घडतात त्यावेळेला ती बाई ती त्या घरातली सूनच असत्या. नंतर ती काय करत्या, त्या घराण्याला पूर्ण संपवत्या. आता प्रश्न एक नाही पडला, बाई तर तीच त्या घरातलीच आहे, ती त्या मुलांची आई सुद्धा असत्या, मग ती तशी का करत्या? या ठिकाणी आपल्याला वेगळा विचार करावा लागतो. आणि तो वेगळा विचार म्हणजे कुठला आला तर आपण म्हणतोय मनुष्य मेल्यानंतर सुईच्या टोकावरची सुद्धा वस्तू तो घेऊन जाऊ शकत नाही. मलाही मान्य आहे, मी माझ्याकडे पुस्तकात बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे, लेक्चरमधनं बोललेलो आहे. मनुष्य सुईच्या टोकावरची वस्तू घेऊन येऊ शकत नाही, घेऊन जाऊ शकत नाही. आणि मग ही तिची वासना आली कुठनं, ती तुमच्या त्या घराला संपवण्यासाठी काय रिझन आलं? तर या ठिकाणी आपण वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहे. बघा, माझा विचार पडतोय का तुम्ही बघा. मनुष्याच्या शरीरामध्ये आत्मा आहे, तसा आत्मा पशु पक्षी प्राणी मात्र यांच्यामध्ये नाही. फक्त मनुष्याच्या शरीरामध्ये आत्मा आहे. शास्त्र म्हणतंय आत्मा हा नश्वर आहे, तो पुन्हा पुन्हा जन्म घेतोय. ठीक आहे, जातक जन्माला आला, तो आत्मा जन्माला आला, मेला, तो जातक मेला, मेल्यानंतर तो आत्मा निघून गेला. मग आपण एक कन्सेप्ट मांडली आहे पूर्वी, आणि ती मांडताना कशी मांडली आहे तर तिथं प्रेतात्मा ही कन्सेप्ट मांडली. त्या प्रेतात्माला मोक्ष मिळतोय, आत्म्याला मोक्ष मिळत नाही. लक्षात आलं? आत्म्याला मोक्ष मिळत नाही, तो आत्मा पुन्हा जन्म घेण्यासाठी बाहेर पडला. पण या ठिकाणी तो जो प्रेतात्मा आहे, तो प्रेतात्मा ते जगणे आयुष्य चालू होत आहे. आणि मग इथं त्याच्यासाठी आपल्या शास्त्रीय याच्यामध्ये 3 पिढ्याचा काळ दिलेला आहे. म्हणजे वडील, आजोबा आणि पंजोबा, आणि खापर पंजोबा मुक्त. त्या त्रिपिंडीतनं तो मुक्त झाला. मग ह्या ठिकाणी तो जो प्रेतात्मा आहे, तो प्रेतात्म्याचा काय भानगड, आणि ही प्रेतात्म्याची जी गोष्ट आहे, मग त्याच्यामध्ये असं काय तटलंय, आणि तो जिवंत असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मेल्यानंतर का तो समोर घ्यावा आलाय. माणसाच्या मनामध्ये असलेल्या वासना, या ठिकाणी काय ते वासना. मग ह्या वासना म्हणजे काय, आणि किती वासना आहेत? माणसाच्या मनामध्ये ज्या अभिलाषा आहेत, ज्या घटना आहेत, त्या सगळ्या वासनाच आहेत.
मग याच्यामध्ये की नाही तुम्हाला असं की नाही 1 2 3 असं तुम्हाला काउंटिंग करताच येणार नाही. ही जी गोष्ट आहे ती वासना या तृप्त न झाल्या कारणानं किंवा त्रास झाल्या कारणानं ती इथं समोर येते. माणसाच्या गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा. या मूलभूत गरजा झाल्या जगण्यासाठी. पूर्वी वस्त्र देखील नव्हतं सोडा, म्हणजे अन्न आणि निवारा हा एक विषय झाला. नंतर वस्त्र आलं. पण आपली वंशवृद्धी होण्यासाठी आपल्याला पाहिजे संतती. ती एक गरज आली. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि संततीच्या गरजा झाल्या. पण या ह्याच्यामध्ये एवढ्यावरती भागतंय? नाही भागत. नाही भागत. तर या ठिकाणी पुन्हा वासना तयार होतात. मग अन्नाची वासना तयार होईल. जेवायला मिळत नाही, अन्नाची वासना तयार होईल. वैवाहिक समस्या आहेत, त्याची वासना तयार होईल. म्हणजे ह्या ज्या वासना आहेत ह्या असंख्य पद्धतीच्या वासना आहेत. आणि त्या वासना कशा येतात आणि काय येतात याला इथं नाही महत्त्व आलं. मग आता ह्या वासना ज्या आहेत मेल्यानंतर तो जातं. मग नपुसक असू दे, स्त्री असू दे, नाही तर पुरुष असू दे. मग नपुसकामध्ये स्त्रीमध्येही नपुसक आहे आणि पुरुषामध्येही नपुसक आहे. हा मात्र भाग लक्षात ठेवायचा. जन्मल्यानंतर किती वयामध्ये मनुष्य मरतो याला नियम नाही. ही तितकंच महत्वाचं आहे. का त्याला नियम आहे तो अमुकच वेळेला मला पाहिजे, तर तसं नाही आहे. मग हे वासनामय कोश जे आहेत ते कोश काय आले? तो मेला त्याच्यानंतर ते पुढं झाले. आपण एक कन्सेप्ट मांडली आहे आत्मा प्रेतात्माने मोक्षमध्ये. त्याच्या शरीराभोवती असलेला जो ओरा आहे तो ओरा म्हणजेच नाही तो प्रेतात्मा. मग हा प्रेतात्मा ज्या वेळेला मुक्ततेकडे जातोय, म्हणजे तो बाहेर पडला, मग तो कुठेतरी तटून बसतोय. आणि हा तटलेला त्याच्या वासनेमध्ये गुरफटतोय. काय गुरफटतोय? वासनेमध्ये गुरफटतोय. आणि ही जी गोष्ट आहे, ही गुरफटलेली जी गोष्ट आहे, ह्या ठिकाणी त्याच्या मुक्ततेसाठी, त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि त्याच्या घराण्यातल्या कारणासाठी म्हणजे कारण ठरते. मग इतर कितीतरी प्रकारे मृत्यू होतोय. बिनकारणाचा मृत्यू कधी कोणाचाच होत नाही, कधीच होत नाही. कारण हे महत्वाचं. मग स्त्री असू दे, पुरुष असू दे, नपुसक असू दे, ते कारण आलं. मृत्यू होणं आणि त्या मृत्यूची सल त्याच्यामध्ये राहणं, त्याच्या मनामध्ये राहणं, म्हणजे मनामध्ये म्हणजे त्या म्हणजे प्रेतात्म्याच्या मनामध्ये राहणं, हा त्या शापाला महत्वाचा कारणीभूत गोष्ट आहे. आणि ही जी गोष्ट आहे, या गोष्टीचा ज्यावेळेला आम्ही विचार करतोय त्यावेळेला आपल्याला प्रश्नाची उत्तरं सुटायला जातात. आम्ही विचार केला की घराणं निर्वंश होत आहे. निर्वंशानं एकाला दत्तक घेतला, त्या माणसाच्याकडे आयुष्यामध्ये काही समस्या चालू होत्या. आम्ही सरळ सांगून मोकळं होतोय
हे तुझं सगळं की जे चाललेलं आहे हे निर्वंशामुळे चाललेलं आहे. म्हणजे काय झालं, आम्ही त्या निर्वंशापर्यंत जाऊन पोहोचलो. पण ह्या ठिकाणी आम्ही निर्वंशापर्यंत गेलो, हे काय झालं, चुकीचं झालं. काय झालं, चुकीचं झालं. म्हणजे आम्ही अजून अलीकडेच आहे. मग आता आम्ही म्हटलं, श्यामानं एक माणसाला दत्तक घेतलंय. श्यामाला मुलं नाही आहेत, पण श्यामाचा बाबा राम आहे. रामाला मुलगा झालाय, पण श्यामाला मुलगा झालेला नाही, म्हणजे संतती झालेली नाही आहे, म्हणून तो निर्मोह झाला आहे. पण या ठिकाणी घटना कुठे घडलेली असते, श्यामाच्या आयुष्यात घडलेली नसते, त्या रामाच्याही आयुष्यात घडलेली नसते, तर रामाच्या वडिलांच्या आजोबांच्या काळामध्ये ती घटना घडलेली असते. आणि त्या कारणामुळं ही जी काही निर्वंशता ती जी आलेली असते ती तिथं असते. आम्ही सांगून मोकळं झालो की निर्वंशामुळे प्रॉब्लेम आलाय तुम्हाला, म्हणजे उत्तर चुकीचं झालं. मग आम्ही कुठंपर्यंत जायला पाहिजे, तर त्याच्या म्हणजे श्यामा, रामा, त्याचे वडील, त्याचे वडील यांच्या काळामध्ये अशी काही घटना घडली आहे काय की ज्याच्यामुळं त्या घराण्याला काय झालंय, म्हणजे त्याचा वंश खंडित झाला आहे. ती गोष्ट आम्ही करत नाही. आणि ती न केल्या कारणानं आपल्याकडे जो आपण विचार करतोय, जे आपण विचार करून त्याच्यावरती उपाय करतोय ते तोकडे होतात, आम्हाला रिझल्ट येत नाही. आमची बदलकडे कुठपर्यंत गेली आहे, नारायण बली, नागबली आणि त्रिपिंडी, पत्तलविधी, संपला विषय. पण हा विधी या कारणासाठी नाहीच आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा खूप पूर्वीपासून करत आलेला उपाय ही नाहीये. रघुनाथराव पेशव्यांनी पहिल्यांदा नारायण नागबली त्रिपिंडी केलं, हे रेकॉर्ड आहे, आणि ते त्र्यंबकेश्वरला केलं. त्याच्यापूर्वी नारायण नागबली त्रिपिंडी केलेला उल्लेख कुठंही नाही. तुम्ही इतिहास तपासून बघा. म्हणजे मी सांगतोय म्हणून तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. काही वेळेला काही वेळेला नव्हे, बऱ्याच वेळेला पर्सेंटेजमध्ये पुणा, मुंबईसारख्या किंवा इथं सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नारायण नागबलीची एक पेव आलं, आणि त्या पेवमध्ये कुणी असं नारायण नागबली त्रिपिंडी केला नाही असा माणूस झाला नाही. आणि त्यावेळेला मात्र काय झालं, प्रचंड त्या जातकाला त्रास झाला. मग मी असं म्हणेन, साप गप्प बसलाय, त्याला डिवोर्सल्यासारखा प्रकार झाला, आणि तो डिवोर्सल्यामुळं तो फुसफुस करायला लागला, म्हणजे त्रास चालू झाला. पण यामुळं निर्वंशता येत नाही. निर्वंशता येते काही ठराविक कारणानं. ठराविक कारणं कुठली आली, तर त्याच्यामध्ये पहिलं कारण कुठलं, डिलिव्हरीमध्ये एखादी बाई मरणं, गरोदरपणामध्ये काही म्हणजे बाई मरणं, जळीत होऊन मरणं, ज्याच्यामुळं त्या बाईचा क्रूर मृत्यू झालेला आहे, किंवा क्रूर पद्धतीनं त्या बाईला ती मर्डर केलेली. अशा घटनेमध्ये ती बाई, त्या बाईचा ओरा, त्या बाईचा प्रेतात्मा हा काय करतोय, त्या घराण्यातल्या ला संपवतोय. आणि जर का तुम्ही तिथपर्यंत जर गेला, त्याच्यावरती तुम्ही जर शोधला, तर तुम्हाला त्याचं सोल्युशन
नक्की निघत आहे. बरं, ही घटना एकदाच घडते नाही, कारण योग पुन्हा आणि पुन्हा हे असं म्हटलंय. मग योग पुन्हा आणि पुन्हा का नाही, मग नाही कसं म्हटलंय आणि कुठं म्हटलंय, तर तीही की नाही एक गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. एकदाच घटना घडत नाही. तुम्ही इतिहास तपासून बघा, त्यानंतर घराण्यामध्ये की नाही झालेल्या घटनेचा विचार नाही करा. काही घराण्यामध्ये ही सिरीज असत्या, प्रत्येक पिढीला की नाही त्या पद्धतीने घटना घडलेल्या असतात. मग या घटना का घडतात? योग पुन्हा आणि पुन्हा. बरोबर आहे. माझं 4थं पुस्तक आहे योग पुन्हा आणि पुन्हा. मग ही घटना त्यावेळेला की नाही कुठेतरी घडलेली असते, तिचीच रिपिटेशन पुन्हा 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 होत असते. मग हे जे की नाही होत असते ते कुठंतरी एक वेळेला ते घराण्याच्या घराणं संपतंय. निव्वळ त्या निर्वंशाची प्रॉपर्टी आली म्हणून हे झालं असं कधीही होत नाही. बरं, हे जे प्रेतात्मे आहेत, स्त्री असू दे नाहीतर नपुसक असू दे, हे क्रूर आहेत किंवा सॉफ्ट असतील, वेगवेगळ्या घटना घडवतात. ब्रह्मचर्य आहे, त्यामध्ये किमान एक मनुष्य ब्रह्मचर्य ठेवेल, घराणं नष्ट करणार नाही. निर्वंश आहे, तो तिथं एका माणसाची एक फांदी कट करेल, तो घराणं म्हणजे कट करणार नाही. मग स्त्री शापामध्ये असं काय दडलंय, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. याच्यातला हा जो परिणाम आहे, हा परिणाम आपल्याला सगळ्यात जास्त दिसतो तो त्याच्या वैवाहिक जीवनावरती दिसतो. आणि हे वैवाहिक जीवनामध्ये त्याला वैवाहिक सुख मिळत नाही. पहिला स्ट्रोक तिथं बसतोय, लक्षात ठेवा. निर्वंशता येणं, संतती न होणं, ह्या पुढच्या गोष्टी झाल्या. पण त्या जातकाला बायकोचं सुख मिळत नाही, त्या बाईला नवऱ्याचं सुख मिळत नाही. म्हणजे सुरुवात तिथून होते. ज्या बाईला अन्न नाही मिळालेलं, त्या ठिकाणी ती काय करेल, किरकिर करेल. तिला जेवायला दिलं की परत तिचं ती शांत होईल. पण या ठिकाणी तसं होत नाही, तर ते घराण्याच्या घराणं संपतंय. मग ती एकदमच तसं घराणं संपवत नाही, कारण ते घराणं संपवण्यासाठी ते घराणं तिचंच आहे, ही तितकंच महत्वाचं आहे. तिचीच म्हणजे नात्यानं किंवा खरोखर तिची ती मुलं आहेत, नातू आहेत, पंतू आहेत. मग ती पहिला काय करत्या, सिग्नल देत्या. आणि सिग्नल कशापासून देत्या, त्रासातनं सिग्नल देत्या. बघा तुम्ही जर तुमचं त्या जातकाचं जर तुम्ही चांगलं झालं असेल, त्याला वैवाहिक सुख चांगलं आहे, आर्थिक स्थिती चांगली आहे, सगळं आहे, तर तो कशासाठी बघाल, तो बघतच नाही. पण तो त्याला ज्या वेळेला त्रास व्हायला चालू होतोय, त्यावेळेला मात्र ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात. आणि ती त्रास देते 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 आणि ज्या वेळेला ती त्रास देते त्यावेळेला मग वेगवेगळे तिने पॅटर्न अवलंबते. अपंग मुलं होणं, फक्त मुलीच होणं, बायकोचं आणि नवऱ्याचं न पटणं, आर्थिक प्रचंड ओढाताण होणं, कर्जबाजारी होणं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतात. म्हणजे माणसाला त्यामध्ये त्या जातकाला वेगवेगळ्या पद्धतीचे चिमटे काढले जातात. काय काढले जातात, चिमटे काढले जातात. ज्या वेळेला एखादं घराणं नष्ट व्हायचं असतंय, त्यावेळेला एकच मुलगा नव्हे, 4 भाऊ जरी असले तरी 4ही भावांना मुलगा होत नाही.
आणि ते घराणं संपत आहे. म्हणून ह्या गोष्टीचा इथं विचार नाही करायचा आहे. या ठिकाणी आम्ही विचार नाही केला. ठीक आहे, ती बाई संपली. संपल्यानंतर तिनं आम्हाला चिमटे काढायला सुरुवात केली. एखाद्या घराण्यामध्ये अपंग मुलगा झाला, एखाद्या घराण्यामध्ये मुलीच झाल्या. मग अशा वेळेला ती काय सांगत्या, तर ती सांगत्या बघ मला भागव. मग तो ज्या वेळेला कुठं जातोय, एखाद्या ज्योतिषाकडे जातोय, त्यावेळेला तो म्हणतोय, ज्योतिषी म्हणतोय, तो जर खरोखर अभ्यासू असला तर, नाही तर त्याचा नक्षत्र स्वामी, त्याचा उपनक्षत्र स्वामी, त्याचा उपनक्षत्र स्वामी करणारा जर पुन्हा मुंबईचा ज्योतिषी झाला तर त्याच्या बाप जन्मी त्याला हे मेथड येणार नाही. आणि तो त्या तिथपर्यंत जाणारही नाही. हेही तितकंच महत्वाचं आहे. या ठिकाणी त्या जातकाच्या नशिबामध्ये काय आहे हे बघण्यासाठी आपल्याला त्याच्या घराण्याचा इतिहास तपासावा लागतो. अशा पद्धतीची कुठली क्रूर घटना झाली आहे का ते तपासावं लागते. आणि ते आपल्याला त्या पत्रिकेमध्ये दिसतंय. आणि कधी दिसतंय, ते तो जातक जन्माला आलेल्या दिवशी दिसतंय. त्यानं एकही दिवस अजून काय केलेला नाही, जगलेला नाही. आणि अशा वेळेला तो दिसतोय. बरोबर आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी काय आहेत, तर या गोष्टी आपल्याला ह्या तेवढ्याच पद्धतीनं हे आहेत. मग आम्ही ज्या पद्धतीनं हे म्हणायला लागलोय, मग त्याच्यात सोल्युशन काय? आजपर्यंत मी खूप कार्यक्रम केले. ह्या अंत्येष्टीचे कार्यक्रम, याला अंत्येष्टी म्हणतात, आणि अंत्येष्टीचे खूप कार्यक्रम केले. त्यामध्ये मला आलेले जे अनुभव आहेत तेही तितक्याच पद्धतीचे अनुभव आहेत. ही बाई, तो नपुसक हा त्याचे भोग भोगून संपल्याशिवाय तो पुढे येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची ज्ञानोबाची मेक आहे. तुम्ही म्हणाल आज म्हणजे एक आपल्या घराण्यामध्ये एक बाई मेली आहे, डिलिव्हरीमध्ये मेली आहे, चला लगेच आम्ही पण तिचं काहीतरी करूया आणि तिला मुक्त करूया. होत नाही. ती समोर येत बी नाही आणि तुमचं ते कार्यक्रमही सक्सेस होत नाही. मग त्यासाठी टाईम बार आहे. आणि तो टाईम म्हणजे ही गोष्ट मी ऑफलाईन घेतोय, रेकॉर्डमध्ये घेणार नाही. मग ही गोष्ट ज्या वेळेला येते त्यावेळेला ते घराणं संपत नाही. त्यांना संतती होत्या. ती गोष्ट जर त्यांनी केली तर त्यांना चांगली संतती होते. तो वंश वाढत राहतोय. बरं, ही गोष्ट ज्या वेळेला आम्ही प्रत्यक्ष ज्या वेळेला मी बघतोय तर त्या बाईचं, त्या नपुसकाचं अस्तित्व आम्हाला जाणवतंय. आणि हे अस्तित्व ज्योतिषाला जाणवणं ही वेगळी गोष्ट आली. काही माणसं म्हणतील चला हे बोलायला तो खोटं बोलायलाय, विजिट चार्ज पाहिजेत, आलाय, दिसलं केलं म्हणून म्हटलं आणि गेला, असंही होईल. आणि असंही करणार आहेत. पण नाही, हे त्या ठिकाणी कन्फर्म करता येतं.
आणि ते कन्फर्मसुद्धा व्यवहारिक दृष्टिकोनातून करता येतं. ही यातली सगळ्यात महत्त्वाची मेथड आहे. म्हणजे जो मनुष्य खरोखर अभ्यास करणार आहे त्याला त्या पद्धतीनं ते करता येतं आणि त्याची मुक्तता ही कणी करता येते. ती मुक्तता कणी करण्याच्या पूर्वी ती व्यक्ती शोधून काढणं, कोणामुळं काय व्हायला लागलंय हे बघणं, हेही महत्त्वाचं आहे. ती बाई मेल्यापासून त्या घराण्यामध्ये घटना घडत असतात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना कुठली घडत असते तर त्या घरातल्या पुरुषांना वैवाहिक सुख मिळत नाही, बायकोचं सुख मिळत नाही, बायका सुखी होत नाहीत, बायकाकडे शाप दिल्याशिवाय राहत नाहीत. त्या घरातल्या मुलीचाही प्रकार तोच होतोय. त्यांची लग्न होत नाहीत. लग्नामध्ये प्रत्येक वेळेला अडचणी येतात. लग्न झालं तर त्या परत रिटर्न येतात. त्या बाईला मुक्तता करणं, मुक्तता झाल्यानंतर त्या घराण्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मग आता रिझल्ट मी कुठला काढला तर या घटनेमध्ये डिलिव्हरीमध्ये मरणं, गरोदर असताना मरणं, अबॉर्शनमध्ये मरणं, जळीत होऊन मरणं, क्रूर पद्धतीनं खून होणं, बलात्कार होऊन खून होणं, एखाद्या नपुसकाचा क्रूर पद्धतीनं म्हणजे मृत्यू होणं, यामुळं ते घराणं संपतं. आणि ह्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर ते घराणं पुन्हा ऊर्जित अवस्थेमध्ये येतं. हा माझा अनुभव आहे. फक्त ही घटना का होते याचा मला अंदाज लागला नव्हता. आणि मी काय म्हणत होतो, मनुष्य सुईच्या टोकावरची वस्तू घेऊन जाऊ शकत नाही, हा माझा एक गैरसमज होता. पण तो त्या वासनेच्या स्वरूपामध्ये प्रचंड बॉम्ब घेऊन जातोय, बॉम्ब. आणि प्रचंड मोठं वादळ असते ते वादळ. आणि ह्या वादळामध्ये, त्या वासनेच्या वादळामध्ये म्हणजे त्या आत्म्याच्या म्हणजे प्रेतात्म्याच्या, जिवंत माणसाच्या नव्हे, मेलेल्या बाईच्या, मेलेल्या नपुसकाच्या, पुरुषाच्या नाही. इथं परत आणखी गोष्ट आहे, म्हणजे ही गोष्ट राहिली वाटतं. हां, पुरुषाच्या नाही. एखाद्या पुरुषाचं मर्डर झाली, त्याचा क्रूर मृत्यू झाला, पाण्यात पडून झाला, जळीत होऊन मेला, तर ते घराणं निर्वंश होत नाही. पण नपुसक आणि स्त्री यांच्यामधनंच ही घटना घडते. ती का होते त्याचं जे कारण आहे ते कारण आजही माझ्यासमोर आलेलं नाही. पण दोन गोष्टींमधनं म्हणजे दोघांना, नपुसकाला आणि स्त्रीला, याच्यामुळं होतं आहे, पुरुषाला झालेल्या त्रासातनं ही घटना घडत नाही, हे आजपर्यंत माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं हा भाग इथं वेगळा आला. जर का आम्ही त्या घराण्यामध्ये त्या स्त्रीचं सगळं व्यवस्थित भागवलं तर येणारं त्या घराण्याला ऊर्जित अवस्था, येणारी जी ऊर्जित अवस्था आहे ती आपल्याला दिसते. माझा अनुभव असा आहे की एखाद्या म्हणजे त्या घराण्यामध्ये जन्मलेली एखादी अपंग मुलं आहेत, ती सुद्धा 80-90% बरी झालेली आपल्याला दिसत आहेत. मी तो प्रयोग केला, मला त्याला यश आलं. पण हे का झालं आणि कशासाठी झालं आणि मेन कारण काय आहे, कसं आहे, हे मात्र माझ्या लक्षात आलं नव्हतं. माझ्या लक्षात आलं नव्हतं.
माझा अभ्यास तोकडा होता, आजही माझा अभ्यास तोकडा आहे, याच्याबद्दल कबूल करायला मला बिलकुल लाज वाटत नाही आणि मी लाज वाटून घेणारही नाही. कारण प्रत्येक मनुष्य हा नाही आयुष्याच्या शेवटपर्यंत कुठली ना कुठली ती गोष्ट शिकतच असतोय. आणि ही मी ज्योतिषशास्त्र जे आहे की नाही, हे ज्योतिषशास्त्र म्हणजे अथांग सागर आहे. मी त्यातलं एक थेंब पाणी पिलेलं नाही आहे. किती? एक थेंब पाणी पिलेलं नाही आहे. पोटभर पाणी प्यायचं तर नाही खूप लांब राहिलं आहे. मग तो पाण्याचा थेंब माझ्या तोंडात गेलाय की नाही हेही मला माहीत नाही आहे. तर मी रिझन सांगितले. याचा प्रत्येक ज्योतिषानं विचार केला पाहिजे. ही मेथड आहे, ही शोधून काढण्याची मेथड आहे. कोणाला ज्योतिषाला जर नाही ही मेथड जर शिकायची असेल, मी शिकवायला तयार आहे. ओके, धन्यवाद. आता आपण